सकाळी छत्रपती संभाजीनगरहून माझ्या रातच्या घरी होऊन मी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो आणि दरवर्षीप्रमाणे मी दिंड्याला आणि दर्शनाला जात असतो त्याप्रमाणे मी निघालो तेव्हा जामखेड येथे आम्ही सगळे 7-8 गाड्या होत्या. नंतर एक आमचे कार्यकर्त्याचे मिसेस थांबल्या बदनापूरला. असं ठरलं की त्यांना आणायला माझी गाडी पाठवा. मग मी तिथे थांबलो आणि जामखेडचा टर्न आहे. मला वाटतं समोरून काहीतरी येत होतं. त्या टर्नवर त्याचा ब्रेक लागला का नाही लागला आणि ती गाडी जाऊन पलटी झाली. त्यात माझा बॉडीगार्ड, माझा ड्रायव्हर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि कोलते पाटील हे जखमी आहे. जेव्हा मला माहीत झालं तेव्हा 2 मिनिटात मी तिथे पळत गेलो. तर गाडीची अशी अवस्था झाली, फॉर्च्युनर गाडी होती. मला असं वाटलं क्षणभर की माणसं, पण जेव्हा मी हॉस्पिटलला त्यांना हे बघितलं, मी काचा फोडल्या आणि त्यांना काढलं. हे बघा हे असं आहे. मग मीच उचललं, माझ्या दुसऱ्या गाडीत टाकलं. आमची गाडी होती आणि त्या गाडीत तिथं हॉस्पिटलला आणलं. आता माझं बॉडीगार्ड सवडे साहेब आहे, जिल्हा सरचिटणीस कोलते पाटील आहे आणि ड्रायव्हर आहे. त्यांच्यावर कलावती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू. भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि मतदारसंघातल्या मतदार मायबापाच्या आशीर्वादामुळे मी सुखरूप आहे. माझा बॉडीगार्ड, माझा जिल्हा सरचिटणीस आणि माझा ड्रायव्हर ही बी चांगली होती, अशी मला पांडुरंगाची चरणी प्रार्थना आहे. आणि मला 100% खात्री, भगवान पांडुरंग माझ्या सगळ्या लोकांना आशीर्वाद देऊन चांगलं करते. काही अपघात झाल्याची माहिती आहे तुमच्याकडे? कोण पेशंट ऍडमिट आहे, काय परिस्थिती त्यांची? सकाळी 4:57 आदरणीय कुचे साहेबांचा फोन आला. त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला असं कळलं. 3 पेशंट तात्काळ कलावती हॉस्पिटलला शिफ्ट झाले. त्यातले कोलते साहेब जे आहेत त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि कुचे साहेबांचे जे बॉडीगार्ड आहेत सवडे साहेब, त्यांचं राईट हिप डिस्लोकेशन झालेलं आहे आणि छातीलाही मार लागला असल्यामुळं फुफ्साला मुक्का मार लागलेला आहे आणि पाचव्या फ्रॅक्चर आहेत. त्यांचा जो ड्रायव्हर आहे कुबेर, त्याच्या उजव्या गुडघ्याला मार लागलेला असून तिघांचीही तब्येत सध्या ठीक आहे. सध्या त्यांच्यावर व्यवस्थित उपचार चालू आहेत. सगळ्या तपासण्या चालू आहेत. योग्य ते उपचारानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती देता येईल. काय नाव सर आपलं? माझं नाव डॉक्टर उमेश जाधव, ऑर्थोपेडिक सर्जन.